आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी. हा मसाला मी स्वतः घरी तयार केलेला आहे. हे लसूण, कांदा, लागणारे साहित्य, कोथिंबीर, टमॅटो आणि हे छोलेचं वाटण केलेले आहे. त्याची रेसिपीसाठी ते गाढा बनवण्यासाठी योग्य आहे. हे छोले आपले कुक होत आहेत. आता मी गॅस चालू केला आणि नंतर आपल्याला त्यावर एक कढई ठेवायची आहे. कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लागेल त्याप्रमाणे 2 चमचे किंवा तुम्हाला लागेल तसे प्रमाणे तेल घालावे. तेल घातल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी दोन्हीही टाकावे. त्यामध्ये लसूण टाका आणि त्याला थोडंसं रंग येऊ द्या आणि थोडं हलवा. त्यामुळे काय होईल, एकदाच करपणार नाही. त्यामध्ये थोडा करून कांदा मिक्स करा आणि कांद्यालाही एकदम म्हणजे फुल गॅस करून हे करू नका, जाळून टाकू नका. कमी गॅस करून एकदम थोडंसं लालसर होईस्तोवर भाजून घ्या. टमॅटो टाका आणि टमॅटोलाही पूर्णतः भाजून चांगलं घ्या. त्यामुळे काय होईल तर त्या दोन्हीला हे आपले छोले इथे शिजले का पाहत आहे तर पूर्णतः शिजले. तुम्ही बघू शकता किती मी हातावर हे केले, रगडले तरीही ते एकदम बारीक होत आहेत. आणि त्याला थोडेसे मॅश करून घ्या चमच्याने वगैरे. मॅश केल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते तसंच राहू द्यायचं आहे आणि ते आपल्याला भाजीमध्ये उपयोगी पडेल. आता इथे माझा कॅमेरा थोडा हलल्यामुळे वरी धरता आला नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, लाल तिखट आणि मी तयार केलेले मसाले टाकून घेतले आहेत. त्यामध्ये ही ग्रेव्ही जी छोल्याची मी बारीक वाटण करून ठेवली होती ते टाकून घ्या. नंतर त्याला परतून घ्या थोडं करून, कारण आणि त्यामध्ये हे थोडंसं गरम पाणी टाकून घ्या. त्यामुळे काय होईल की त्याला थोडंसं तेल सुटण्यासाठी योग्य राहील. हे पहा, आपल्या ह्याला तेल सुटलेलं आहे वाटणाला. त्यामध्ये आता ते छोले आणि गरम पाणी टाकून घ्या आणि तुमच्या मीठ जसे लागेल तसे थोडे टाकून घ्या.